भंडाऱ्याच्या छोट्या गावातून आलेला मुलगा सरकारी नोकरीत 1 मार्कने फेल, आज AI वापरून कोट्यावधींचा ऑनलाईन बिझनेस उभा करतो। ही गोष्ट आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या छोट्याशा भोजापूर गावात वाढलेल्या अक्षय लकडसवार यांची। आज लोक त्यांना डिजिटल अक्षय म्हणून ओळखतात, पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता। मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब, 10वी पर्यंत शिक्षण पवनीमधल्या पवन हायस्कूलमध्ये, 11वी ते 12वी सायन्स ब्रह्मपुरीमध्ये, पण घरची परिस्थिती चांगली नव्हती। म्हणून अक्षय शिकत असतानाच कंपाऊंडर म्हणून जॉब करत होते। त्यांचं स्वप्न होतं गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं। रेल्वे, SSC अनेक एक्झाम दिल्या, पण नशिबाने 2 वेळा फक्त 1 मार्कने फेल। त्या दिवशी खूप निराशा आली होती। 2016 ते 2020 हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता। लॉकडाऊन मध्ये अशी वेळ आली की खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, आणि त्यातच त्यांची गर्लफ्रेंड सुद्धा फायनान्शियल सिच्युएशन पाहून त्यांना सोडून गेली। त्या दिवशी अक्षयने स्वतःला एक वचन दिलं, आता मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आणि इथून सुरू झाला नवीन प्रवास। अक्षयने सुरू केली डिजिटल मार्केटिंग एजन्सी, नंतर त्यांनी सुरू केली डिजिटल अक्षय अकॅडमी, जिथे त्यांनी डिजिटल मार्केटिंग शिकवायला सुरुवात केली। पहिल्या बॅचची फी होती फक्त 1500 रुपये, पण हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला। आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आज अक्षय लकडसवार यांनी उभा केला आहे AI ऑटोफोनेल नावाचा स्वतःचा व्यवसाय। आजपर्यंत त्यांनी 5000 पेक्षा जास्त स्टुडंट्सना ट्रेनिंग दिली आहे, आणि 7000 ते 10000 क्लायंट सोबत काम केलंय। आज त्यांची मंथली इन्कम 1 ते 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, आणि बिझनेसचा टर्नओव्हर 2 कोटींहून अधिक झालाय। नागपूरमध्ये त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे, गावात आईवडिलांसाठी स्वतःचं घर बांधलंय, आणि स्वतःची कार देखील घेतली आहे। त्यांना मिळाले महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते, नागपूर उद्योग भूषण पुरस्कार अभिनेता गुलशन ग्रोहर यांच्या हस्ते। पण अक्षय आजही एकच गोष्ट सांगतात, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस। आणि पुढचं स्वप्न, भारतातील 1 लाख कोचेस, ट्रेनर्स आणि एंटरप्रेन्योर्स यांना AI आणि ऑटोमेशन वापरून सक्सेसफुल ऑनलाईन बिझनेस उभा करायला मदत करायची। कारण कधी कधी एक फेलियर तुमचं आयुष्य बदलणाऱ्या सक्सेसची सुरुवात असते।